अरे कुठे होतास तू? किती शोधत होते मी तुला. अरे आपलं हनीमून नंतर छोटंसं भांडण काय झालं म्हणून रागाने निघून जायचं. तुला माहितीये तुझ्यासाठी मी पोलीस मध्ये कंप्लेंट केली, पेपरवर जाहिरात दिली, त्याच्यानंतर आज दिसतोयस तुम्हाला. ओ बाई तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी विजय नाही, मी विनोद आहे. विजय तुझी विनोद करायची सवय अजूनही गेली नाही वाटतं. नाही नाही, हा विनोद नाहीये, पण मी विनोद आहे. आणि ही कोण? ही माझी बायको उर्वशी. परवाच लग्न झालंय आमचं. आज हनीमूनला आलोय आम्ही. काही निर्लज्ज माणूस आहेस रे तू. पुन्हा लग्न करून मोकळा झालास. अरे आपण इथेच आलो होतो ना हनीमूनला. अहो बाई माझा ऐका, हा विनोदच आहे आणि हा हसवणारा माणूस आहे, फसवणारा माणूस नाही. हा जेव्हा तुमचे दागिने घेऊन पळून जाईल ना तेव्हा तुम्हाला कळेल की हा हसवणार आहे की रडवणार आहे. आणि हा विजय आहे विजय. हा मी विनोद करत नाही. अरे मान ना मान, मैं तेरा मेहमान करून तुम्ही मला विजय करताय. थांब, एक ना एक दिवस सत्य जगासोबत आणेनच. तू एक नंबरचा खोटारडा आहे, चोर आहे. मी खरी आहे, सत्याचा विजय होणारच. जशी मी तुझ्या आयुष्यातून निघून जाणार ना तशी तुझी नवीन बायको आहे ना ती सुद्धा तुझ्या आयुष्यातून निघून जाणार आहे. थांब, हा ना हा दिसतोय ना हा तेवढा खरा नाहीये, खोटा आहे, एक नंबरचा चोर आहे. दागिने घेऊन गेले माझे. हा दिसतोय ना फोटो, हा तुझा आहे, तुझा कळ ना विजय, तू आहेस तू. अरे विसर तिला. आणि ती म्हणते ते कशावरून खरंय. फक्त फोटो हा काही प्रूफ होत नाही. हा त्यासाठी काहीतरी ठोस खरा पुरावा हवा. तू विजय आहेस असं जर तिला मला पटवून द्यायचं असेल ना तर काहीतरी ठोस पुरावा हवा. मी अशी मानणार आहे थोडी, हो की नाही विजय? विनोद. अरे अरे पण माझं ऐकून तर घे. अरे 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 पण मी हे बघ, तुझी खात्री आहे ना की तो विजय नाही विनोद आहे म्हणून? कारण तूच मला परवाच्या दिवशी सांगितलं होतंस त्या बाईबद्दल. अगं इतकं साम्य कसं असू शकतं? बघ अजूनही तू विचार कर. अगं का असू शकत नाही? एका चेहऱ्याची 7 माणसं असतात या जगात, हे तरी ऐकलंयस की नाही तू? आणि विनोद तसा नाहीये, तो लबाड नाहीये. बघ बाबा, तू जे सांगतेस त्याच्यावर तू ठाम आहेस ना, मग झालंच. पण मग तू आत्ता काय करणार आहेस? माहित नाही, पण विनोदला विनोदवर परत आणायलाच हवं. कारण त्याच्या आयुष्यातला विनोद गेला तर माझ्या आयुष्यातल्या विनोदला काहीच अर्थ नाही. अरे काय झालंय तुला? एक बाई येते आणि तुझ्यातला विनोदच घेऊन जाते. तू असा गप्प बसलेला मला खरंच आवडत नाही रे. सांग ना मला पीजे, खरंच सांग. मी रात्रभर ऐकेन, खरं सांगते. कुठल्याही परिस्थितीत दुसऱ्याला हसवणारा तू. एक बाई येते आणि म्यूटचं बटन दाबते आणि तू गप्प बसतोस. तू विजय आहेस का? विजय नाहीये, विजय नाहीये मी. कोणतरी प्लॅन करते, कट रस्ते माझ्या विरुद्ध. पण मी सुद्धा तेच म्हणते. माझा विश्वास आहे तुझ्यावर, मग तू का घाबरतोयस? थांब, मी बघते. तू परत आलीस आणि पोलिसांना घेऊन आलीस. हे बघ, तू काहीही केलंस ना तरी मी अजिबात घाबरणार नाहीये. तुला एकदा सांगितलं आणि आता 1000 वेळा सांगते, माझा विनोदवर पूर्ण विश्वास आहे. तो विजय नाहीये, तो विजय. थांबा तुम्ही पुढे येऊ नका. हे बघा, तुम्ही इथे कशाची चौकशी करायला आलात? कुठली बाई येईल आणि तुम्हाला काही सांगणार आणि तुम्ही ऐकून घेणार? 2 मिनिटं तुमचं तोंड बंद ठेवा आणि कान उघडे ठेवा. अहो हेच तर मी तुम्हाला सांगायला आलोय की हा माणूस गुन्हेगार. हे बघा, तुम्ही परत तेच बोलताय. माझ्या नवऱ्याला काही बोललेलं मी ऐकून घेणार नाहीये. अहो बाई, मी म्हणतोय की खरा गुन्हेगार हा नाहीये. खरा गुन्हेगार पकडला गेलाय, तो तुरुंगात आहे. पाहिलं, परत तुम्ही तेच. काय? खरा गुन्हेगार पकडला गेलाय? हो, तो तुरुंगात आहे. त्याचं नाव बाबू पितळे. बायकांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांना लुबाडणं हा त्याचा धंदा आहे. सॉरी मॅडम, ऍक्च्युली माझी फसगतच झाली.
अहो दोघांमध्ये इतकं साम्य आहे म्हणूनच फसले मी. तुमच्या विनोदला तर दाढी लावली तर अगदी तो विजयसारखाच दिसेल. आज नियतीने माझ्यावर असा प्रॅक्टिकल जोक केला, असा प्रॅक्टिकल जोक केला ना, हसता हसता कधी रडायला लागलो, रडता रडता कधी हसायला लागलो कळलंच नाही मला. माझ्या जोक्सवर रडता रडता हसणारे खूप पाहिले होते मी, पण आज मी रडता रडता खूप घाबरलो होतो ग. मी खूप घाबरलो होतो. या लफड्यामुळे माझी जवळची व्यक्ती, माझी बायको मला सोडून जाते की काय म्हणून भीती वाटत होती. पुन्हा मी एकटा होणार होतो. आता मला एकटं नाही जगायचंय. खूप एकटेपणा सहन केलं मी. नाही रे राजा, मी कधी तुला विनोद बसकर म्हणणार नाही. तर तुला मानावंच लागणार विनोद बसकर म्हणून. का? माझं नावच आहे ना विनोद बसकर. हसणं म्हणजे नेहमीच आनंद. हसणं म्हणजे आपल्याला काही दुःखच नाही असं नेहमी नसतं ना. काही लोक तर चेहऱ्यावर हसू ठेवून आपल्या मनातलं खूप काही दडवत असतात. खरंच अशा लोकांच्या मनात नेमकं काय चाललंय हे शोधायचा कधीतरी प्रयत्न करा. बघा, त्यांच्या हसण्यामागे जे सत्य असेल ते जर सापडलं तर खूप काही तुम्हाला सापडून जाईल.